आता आलोय आपण उदगीर मधल्या बौद्ध विहारला. तर बौद्ध विहार हे का बघू शकता. तर जस्ट आत्ताच आलोय आपण मधामध्ये आणि तिथं नाव वगैरे लिहून घेतलंय. तर आता जाऊ मधामध्ये शूट वगैरे जे आहे आपलं ते सर्वात पहिलं तर कम्प्लीट करून घेऊया. हे गाईज वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. आणि आता ना सकाळचे आता किती वाजतात भाऊ? 12. तर आता वाजतात 12 म्हणजे सकाळ झाले. तर काय ना आज आपण ना जात आहोत उदगीर ह्या गावला. तर आपल्याला काही कमेंट वगैरे आली नाही. तर ना आपण जातो उदगीर इथलं म्हणजे बौद्ध विहार जे आहे त्याचा आपण शूट काढायला जातोय. तर भाऊ आपल्याला उदगीर जाणं येणं किती किलोमीटर आहे? 62 किलोमीटर पडतो. जाणं येणं आपल्याला 62 किलोमीटर उदगीर पडते. तर आपण उदगीरला जाणार आहेत आणि उदगीरचा ना बौद्ध विहारचा आपण शूट करणार आहे. आणि बौद्ध विहारचा आणि म्हणजे आंबेडकर पुतळ्याचा आणि शिवाजी महाराज पुतळ्यांचा सर्वांचा काढणार असं नाही की कुणाचा नाही. म्हणजेच की बौद्ध विहारला ना तिथल्या बौद्ध विहार लय मोठा खोलल्या आणि ना त्या बौद्ध विहारच्या ओपनिंगला ना भारताचे राष्ट्रपती म्हणजेच की द्रौपदी मुर्मू आलते आणि ते म्हणजे आलते त्यांनी ओपनिंग साठी. तर आपण जातोय उदगीर या सिटीचा बौद्ध विहारचा व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर चला गाईच आता तर थोडं बहुत एक 10 किलोमीटर आमच्या गावापासून आम्ही दूर आले आणि आम्हाला जायचं लांब प्रवास करायचा आहे, जाऊन पण यायचं आहे. तर चला जाऊ आपण आता उदगीरला. आता आपण आलोय काय गावात नाव? गावाचं नाव तिरुकाच आहे. गावाचं नाव तिरुका आणि हे गाव इकडे आहे दिसत नसेल कारण की गाव तुम्हाला दिसत नसेल. आणि इथे ना ही नदी आहे बघा, ही नदी तिरू नदी म्हणतात आला. आणि ह्याला ना या वर्षी एवढा मोठा पूल आलता म्हणजे की पाण्याचं काय म्हणते पाणी येतं बघ, पुराव एवढा आलता ना की पार का इथपास पाणी होतं. हे पण डुबून गेलं पार. इकडले सगळे आहेत ना हे डुबून गेलं. म्हणजे हे जे ब्रिज आहे हे ब्रिजच बंद होतं 2 दिवस काहीतरी. तर आता आपण हे तर तिरू नदीला तर क्रॉस केलोय आणि का आपला सफर आणि किती असेल भाऊ? 15 किलोमीटर. आणि 15 किलोमीटर आणि मग नंतर ना आपण उदगीर इथे पोहोचणार. तर चला आपल्याला जायचे पण आणि तिला शूट वगैरे काढायला आपल्याला तर 4च वाजणार आहेत. तर चला जाऊ आपण नऊशीर करता. चला गाईज. तर गाईज आता आपण पोहोचलो उदगीर या सिटी मध्ये. म्हणजेच की उदगीर पण तालुकाच आहे आपल्या जवळकोट सारखा. तर आता आपण उदगीर मध्ये पोहोचलोय. म्हणजे पोहोचलो तर नाही, बाहेरच आहे इथे पाठीपाशी. तर आता उदगीर मध्ये जाऊया आणि मग नंतर ना आता सर्वात पहिले तर कुठं बौद्ध विहारला. सर्वात पहिलं बौद्ध विहारला, मग नंतर उदगीर मध्ये कुठं तर फिरूया. सर्वात पहिले तर आता बौद्ध विहारकडे जाऊया. आता आलोय आपण ना म्हणजे उदगीर मधल्या बस स्टँडच्या टेरेस वरती. बघा बघू शकता टेरेस वरती आलोय. म्हणजेच की असं काही करायला नाही की आपल्याला बस स्टँडचा पण शूट घ्यायचा आहे. तर बस स्टँडचा शूट वगैरे आपला अर्ध्याच्या वरी तर झालेला आहे. तर बस स्टँडचा वगैरे शूट आपला तर अर्ध्याच्या वरी झालेला आहे. तर आता शूट इथला पण कम्प्लीट करूया आणि मग इथून ना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जाऊया आणि मग तिथून बौद्ध विहारकडे आणि आंबेडकर चौकाकडे म्हणजे की पुतळ्याकडे बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे तिकडे पण ना. तर आपल्याला तर लय ठिकाणचा शूट घ्यायचा आहे. पहिलं तर ना आपण पहिलं बस स्टँडचा शूट घेऊया. बघा बघू शकता बस स्टँड तुम्हाला जाऊ का? येऊ का? बस स्टँड तर चौकून चांगलंच आहे म्हणजे बांधकाम पण चालू आहे याचं. आता अर्ध्या वाटतच घेतोय मी. तर चला बस स्टँडचा पण शूट झाला समजा. आता जाऊ आपण कुठे? खाली बस स्टँडच्या खाली. आपण शूट वगैरे बस स्टँडचा वगैरे घेत होतो तर आपल्याला लागेल ती भूक. तर आपण नाही तर म्हणजे उदगीरमध्ये येताना आपण मसाला डोसा वगैरे खाल्लोय आपण आता. म्हणजे की आता आपण जाऊ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे. शिवाजी महाराजांचा शूट घेण्यासाठी 19 फेब्रुवारी पण येत आहे आणि त्यांची जयंती पण येत आहे. तर त्याचा शूट वगैरे घेऊ. आता तर आपण जेवण वगैरे केले. आता जाऊ आपण शूट घेण्यासाठी शिवाजी महाराज पुतळ्यांचा शूट घेण्यासाठी. तर चला आता आलो आहे आपण ना बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी आणि ना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पण पुतळ्याचा शूट वगैरे घेतलाय. परंतु तिथं कसं आहे माहिती आहे का, तिथं ना लय ट्रॅफिक होते म्हणजे लय ट्रॅफिक. आणि तिथं ना आपण व्हिडिओ घेऊ शकत नाही. इथं व्हिडिओ घेऊ शकतोय. तर भाई साहेब पुतळा ना म्हणजे नंबर 1 म्हणजे मला तर पसंत आला. आणि इथल्या पुतळ्याच्या ओपनिंग ना इथल्या पुतळ्याच्या ओपनिंगला ना अजितदादा पवार आलते. अजितदादा पवार आलते इथल्या ओपनिंगला. पुतळा तर लय डेंजर बांधलाय. तर मला तर पसंत आला भाई 1 नंबर. हो तुला कसं वाटलं? बघू शकता गाईस काही डेंजर वाटलं मला तर. आता आलोय आपण उदगीर मधल्या बौद्ध विहारला. तर बौद्ध विहार हे का बघू शकता. तर जस्ट आत्ताच आलोय आपण मधामध्ये आणि तिथं नाव वगैरे लिहून घेतलंय.
तर आता जाऊ मधामध्ये शूट वगैरे जे आहे आपलं ते सर्वात पहिलं तर कंप्लीट करून घेऊया. तर आपला बुधविहाराचा पण शूट कंप्लीट झालाय. तर आता आपण बसलो इथं थंडगार सावलीमध्ये. म्हणजेच की आज लय घुमणं झालं, पाय वगैरे दुखतात आणि आपण नाही तर थंडगार सावलीमध्ये बसलोय. का बघू शकता बौद्ध विहार इकडंच आहे आणि इथे बसलोय आपण. बसून वगैरे घेऊया आणि मग नंतर ना आपला शूट झालायच कंप्लीट. आता 10 मिनिट बसूया आणि मग नंतर ना आपण डायरेक्ट घरलाच ना भाऊ. डायरेक्ट घरला निघूया. तर आता आलो आपण घरी. तर आपला शूट वगैरे सगळं झालंय, जसं की तुम्हाला माहिती आहे. आपला ब्लॉग तर सगळा झाला. आता आपण घरी पोहोचलोय. तर पब्लिक आपला ब्लॉग इथे समाप्त करूया. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तर बाय. जर तुम्हाला आपला ब्लॉग चांगला वाटला असला तर लाईक आणि सबस्क्राईब करून जा. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तर बाय.